प्रेज गॉड, आय लव्ह यू जीसस. मी सुरेश एव्हंजेलिस्टम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ख्रिस्त येशूमध्ये. आपण आज पाहणार आहोत, विशेष करून आपल्या तोंडावरती ताबा ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की माझ्या जीवनात पण ही विशेष गोष्ट आहे की मी देखील आपल्या जीवीचा फार महत्त्वपूर्ण काळजी घेऊन बोलतो. कारण की हे महत्त्वपूर्ण आहे, कारण की आपण ख्रिस्त येशूमध्ये राहत असताना आपण जर भक्ती करतो, आराधना करतो, प्रार्थना अधिक करतो, अधिक बायबल वाचन करतो, उपवास करतो आपण, आणि आपण चांगलं जीवन देखील जगतो. आपल्या जीवीची जर आपण काळजी घेत नसाल तर आपण धोक्यामध्ये जाऊ शकतो. कारण की येशू ख्रिस्तामध्ये आपले आशीर्वाद आपल्या जीवीद्वारे आपण गमवू शकतो. म्हणून आपल्या जीवीवरती महत्त्वपूर्ण आपण ताबा ठेवणं फार गरजेचं आहे. त्याच प्रकारे एपिस्कारास पत्र 4 अध्याय तसं 29 भाषण देखील आपल्याला सांगतं, तुमच्या तोंडाद्वारे कधीही चुकीचे शब्द निघू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, हे देखील सांगलं जातं. त्याच प्रकारे दावीद राजा आपल्या स्तोत्रामध्ये सांगतो की हे परमेश्वरा, माझ्या मुखावरती ताबा ठेव. म्हणजे आपल्या मुखावर ताबा ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्या जीभीद्वारे आपण काय बोलतो, कधी बोलतो, किती बोलतो, हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पास्टर असाल, एव्हंजलिस्ट असाल, विश्वासणारी लोक असाल, कोणी असाल, पण येशू ख्रिस्तामध्ये राहत असताना त्यांनी आपल्या जीभीची काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण आहे. कारण की त्याच्या बोलण्याद्वारे असर हा आध्यात्मिक रीतीनं स्वतःवर आणि दुसऱ्यावर पण होतो. म्हणून ज्या मुखाद्वारे आपण स्तुती, आराधना, भक्ती, प्रार्थना करतो, त्या मुखाद्वारे आपण काय बोलतो हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. व्यर्थ बडबड न करता, व्यर्थ कोणासोबत न बोलता आपण देवासोबत नेहमी बोलत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन आध्यात्मिक रीतीनं पवित्र राहील, शुद्ध राहील. आणि प्रभू येशूने तसं आपल्याला सिद्ध करण्यासाठी या जगात ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला सिद्ध राहणं आहे, सिद्ध करत राहणे आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सिद्धताकडे पोहोचणं आहे, हे महत्त्वपूर्ण आपला उद्देश आहे. त्या प्रकारे योहान नावाचा व्यक्ती जो जन्म घेण्याच्या अगोदरपासून त्याचा वडील जो मंदिरामध्ये आराधना करायचा याजक जो होता, तो त्या याजकला देवदूत भेटला आणि त्याला म्हणला, तुला मुलगा होणार आहे, त्याचं नाव तू योहान ठेव. पण तो म्हणला, मला मुलगा कसा होईल? तो विश्वास करत नव्हता. म्हणून देवदूताने सांगितलं की तू आजपासून मुक्काम राहशील, जेव्हा तुला मुलगा होईल तेव्हा तुझी जीभ उघडल. म्हणून तशाच प्रकारे येशू ख्रिस्त देखील आपल्याला सांगतात की आपल्या जीभीद्वारे आपण काय बोलतो हे देखील महत्त्वपूर्ण आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही व्यर्थ शब्द कधीच कुठं बोलले नाही. तर जे उत्तम, जे गरजेच्यानुसार आहे तेवढे शब्द त्यांनी बोलले आणि प्रभू येशूची स्तुती केली. म्हणून ज्या जीभीद्वारे आपण देवाची स्तुती करतो, महिमा करतो, तर त्या जीभीमध्ये परमेश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे, मृत्यू आणि श्राप पण दिलेले आहे. म्हणून आपण कोणाला श्राप देऊ नये, आपण मृत्यूचे शब्द, चुकीचे शब्द बोलू नये. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही. प्रेज गॉड. हे माझ्या जीवनाची एक साक्षी आहे की माझ्या जीवनाद्वारे मी जीभीद्वारे अनेक ठिकाणी चुकीचं